ज्यांनी कुलदेवी माहीत नाही त्यांनी काय करावं? त्यांनी ग्रामदेवता, आपण जेव्हा घरी आवाहन करतो, प्राणप्रतिष्ठा करतो गणपती किंवा देवीची, त्यावेळेला पंचोपचार पूजा जेव्हा करतो तेव्हा ग्रामदेवतेला महत्त्व दिलं जातं. ग्रामदेवताभ्यो नमः. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या शहरात राहता, तिथे तुमचं रक्षण कोण करतं? गावदेवी, ग्रामदेवता. मग ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचं. आणि बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडतो की लग्नापूर्वी माहेरची एक कुलदेवता असते आणि सासरची असते, तर त्यांनी काय करावं? आणि तुम्ही जे कुळ पुढे नेत आहात, आशीर्वाद तर एखाद्या स्त्रीला माहेरचा आणि सासरचा दोन्हीचा हवा असतो. सो आपण दोन्ही देवतांची पूजा करणं इष्ट आहे. पण कंपल्सरी काय आहे की तुम्ही आता जे कुळ पुढे नेत आहात, तुमच्या कुळाचं कोण रक्षण करणार आहे, त्या देवीची उपासना आणि त्या देवीचं दर्शन करणं पहिले गरजेचं आहे. मग त्या कुलदेवतेबरोबरच एखादा कुलदेव पण असतो? प्रत्येकाला असतो. हो, प्रत्येक घराला आई वडील या रूपाने, आई म्हणजे कुलदेवी आणि वडील म्हणजे कुलदेव. मग खंडोबा आहेत काहींचे अजून ज्योतिर्लिंगांपैकी, जसं 3.5 शक्तिपीठं देवीची आहेत, तसं देवाचं ज्योतिर्लिंग आहेत, 12 ज्योतिर्लिंग असे उल्लेख आहेत आपल्या शास्त्रात. मग तुमचे जे कुलदेव आहेत, जसं विष्णूंची रूपं आहेत ना, तसं नृसिंह महाराज हे विष्णूंचे अवतार आहेत, तर ते काहींचे कुलदेव आहेत. सो दोन्हीपैकी एका तरी आई किंवा वडिलांच्या दर्शनाला जावं. आता नवरात्रीमध्ये आपण बरेच विधी करतो, व्रतवैकल्य करतो, तर कोणते करावेत आणि का करावेत? कारण हल्लीच्या पिढीला मी हे का करावं हा प्रश्न पडतो. हो, करेक्ट. नवरात्रीत आवर्जून करायचा एक छान उपचार म्हणजे कुंकुमार्चन. देवीची जी पूजा आहे ती आपण कुंकुमार्चन या विधीने करतो, म्हणजे कुंकवाचा अभिषेक करतो. आता आपल्याला जे आपले आवडीचे देव आहेत त्यामध्ये महादेवांना आपण जलाभिषेक करतो, पाण्याचा अभिषेक. तुम्ही कुठल्याही महादेवाच्या मंदिरात गेलात तरी तिथे पाण्याची व्यवस्था केलेली असते, कलश असतो, जलाभिषेक करतो. त्यानंतर पंचामृत आणि दुधाने आपण गणपती आणि कृष्णाला अभिषेक करतो. कृष्ण जन्म जेव्हा होतो त्यावेळेला आपण दुधाने अभिषेक करतो. आणि कृष्णाबद्दलची आपण आख्यायिका पण माहिती आहे की दूध, तूप, लोणी हे किती प्रिय होतं. देवीला अभिषेक करताना आपण पाण्याने अभिषेक नाही करत, देवीला अभिषेक करताना दुधाने अभिषेक नाही करत. देवी ही सौभाग्य देणारी देवता आहे. सौभाग्य म्हणजे शुभ भाग्य देणारी देवता. मग शुभ भाग्याचं लक्षण काय आहे? हळद आणि कुंकू. मग कुंकवाचा अभिषेक देवीला केला जातो, त्याला म्हणतात कुंकुमार्चन विधी. मग आपल्या सगळ्यांच्या घरी अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे किंवा श्री सुक्ताचं यंत्र असेल, काहीच नाही आहे, तुम्ही परदेशात आहात, म्हणजे आपले बरेच सदस्य जे आहेत, क्लायंट जे आहेत ते परदेशात राहतात, मग आपण सुपारीवर अभिषेक करायला सांगतो की सुपारी ही देवता समजायची आणि हळद कुंकू वाहून त्याला कुंकवाने अभिषेक करायचा. नियम काय असतो फक्त की हा कुंकुमार्चनचा अभिषेक करताना कुठली बोटं वापरता ही महत्त्वाची असतात. तुम्ही पहिलं बोट वापरायचं नाही, कारण पहिलं बोट म्हणजे जेव्हा आपण कोणाला सूचना देतो त्यावेळेला हे बोट वापरतो. सो हे बोट वापरायचं नाही, अंगठा वापरायचा नाही आणि कनिष्ठ बोट वापरायचं नाही, है ना. म्हणजे कुंकुमार्चन करताना आधार फक्त अंगठ्याचा घेणार आणि ही 2 बोटं, आणि या 3 बोटांनी कुंकवाचा आपण अभिषेक करत करत कुंकुमार्चन विधी करणार. म्हणजे अभिषेक म्हणजे कुंकू व्हायचं, हा, कोरडं कुंकू. आणि मग तो पायापासून ती सुरुवात करायची. म्हणजे इथे मी सुपारी घेतलेली आहे आणि तो कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला जे मंत्र येतात ते मंत्र म्हणा. श्रेयस्कर काय असतं? श्री सूक्त म्हणा, देवी सूक्त म्हणा, महिषासूर मर्दिनी स्तोत्र, ललिता सहस्त्रनाम स्तोत्र. आता तुम्ही म्हणाल नाही मॅडम आम्ही शिकलो नाही, म्हणता येत नाही, मग तेव्हा रेकॉर्डिंग लावा तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते, की ते रेकॉर्डिंग करत करत तुमचं लक्ष तिथे असलं पाहिजे. आणि एखादा सोपा मंत्र म्हणजे एकच वाक्यातला, श्री कुलदेवताभ्यो नमः. ओम ह्रीम श्रीम कुलदेवताभ्यो नमः. सो तो मंत्र वाहत वाहत, फक्त त्याची संख्या आपण आधी ठरवायची की 108 वेळा तुम्ही अभिषेक करणार, आणि मग तो अभिषेक फक्त देवीला कुंकवाने करत राहायचा. तो अभिषेक पूर्ण होईपर्यंत देवी छान अशी कुंकवाने विलेपित झालेली असते, कुंकू असं छान लागलेलं असतं देवीच्या शरीरात. मग तो अभिषेक झाल्यानंतर ती देवी, ती मूर्ती, ती सुपारी ज्याच्यावर तुम्ही अभिषेक करताय ते तसंच ठेवायचं, आणि मग ती देवीची जी ऊर्जा आहे, शक्ती आहे, ती त्या कुंकवामध्ये सगळी एकत्रित एकजीव होते, आणि मग ते कुंकू आपण प्रसाद म्हणून आपल्याला लावायचं. सो या नवरात्रीच्या काळामध्ये आणि त्यानंतर मार्गशीर्षात किंवा चैत्र नवरात्र ज्यांच्याकडे साजरी होते, जे जे कुळाचार आहेत त्यावेळी देवीची उपासना म्हणून तुम्ही मार्गशीर्षातलं व्रत कराल किंवा वैभवलक्ष्मी अनेक जण करतात. त्याचबरोबर हे कुंकुमार्चन विधी
करून बघा. ज्या दिवशी कुंकुमार्चन विधी कराल त्या दिवशी घरात इतकं छान प्रसन्न वातावरण वाटेल. तुम्ही कोणीच नसाल, तुम्ही एकटेही घरात करू शकता, याला साहित्यही काही फार लागत नाही. सो या कुंकुमार्चन विधीने खूप छान देवीची उपासना होते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.